अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनामध्ये सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. रंगमंचावरचे सगळे ज्येष्ठ माझे मित्रमंडळी बसलेले, ज्येष्ठ मंत्रिमंडळ बसलेलं आहे. मंत्रिमंडळ म्हणजे 365 दिवसांचे 24x7 तास अभिनय करणारे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. आम्ही फक्त 3 तासच करत नाही, 24 तास करत असतात. किती अवघड आहे, खूपच अवघड आहे. आणि हे अचानक अध्यक्षपद मिळाल्यामुळे मला अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. फक्त उत्तम गोष्ट अशी आहे, सुदैव माझं असं आहे की माझे जे सहकारी आहेत चुकू नये. मी पहिल्यांदाच अध्यक्ष झालेलो आहे. प्रोप्रायटर एखादी संस्था चालवणं आणि सेवाभावी, माझ्या मते अखिल भारतीय नाट्य परिषद ही शेगावची जशी सेवाभावी संस्था आहे तशी ही पण सेवाभावी संस्था आहे. तर सेवाभावी संस्था कशी चालवायची किंवा कशी चालवायची नाही याचं संपूर्ण ज्ञान असणारी मंडळी माझ्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे आम्ही चुकणार नाही कुठल्याही परिस्थितीत, याची मला खात्री आहे. मी 2-3च गोष्टी मांडणार आहेत, कारण मला ज्या गोष्टी मांडायच्या होत्या त्या अजित भुरे यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे आमच्यात काही संपर्क नाही अशातला काही भाग नाही, पण त्यांनी मांडले आहे. तंजावरपासून आपली ही मुहूर्त वेळ सुरू झाली. तंजावरपासून आपला हा प्रवास सुरू झाला. सांगलीला मुहूर्त वेळ झाली. काल विभागीय संमेलनाचा शुभारंभ झाला. आज 100व्या नाट्य संमेलनाचा आपण शुभारंभ करत आहोत. कलाकारांसाठी मला असं वाटतं, नाट्य संमेलन ही कलाकारांसाठी दिवाळी आहे. वर्षातून 4 दिवसची दिवाळी ती वेगळी. आम्हा कलाकारांसाठी नाट्य संमेलन ही दिवाळी आहे. प्रत्येक कलाकार कुठे ना कुठेतरी काम करत असतो, नाटक, सिरियल, OTT. पण हे 2 दिवस एकमेकांना जाणून घ्यायला, एकमेकांची मदत जाणून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. निदान भेटणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं हे नाट्य संमेलन आमच्यासाठी एक विचार निर्माण करण्यासाठी असलेली योग्य जागा आहे. आता ह्याच्यानंतर आमचं हे नाट्यसंमेलन किंवा हे 100वं असल्यामुळे एकूण 22 ठिकाणी आपण नाट्य जागर घेतो आहे. आणि नाट्य जागरमध्ये विविध एकांकिका स्पर्धा आहेत, बालनाट्य स्पर्धा आहेत, अशा 6 पद्धतीच्या स्पर्धा आहेत. आणि आत्तापर्यंत या स्पर्धांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 6,700 रंगकर्मींनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. आणि मला खात्री आहे 10 जानेवारी ही शेवटची तारीख आहे, तोपर्यंत 10,000 आकडा आपण नक्की पार करू. त्यानंतर विभागीय संमेलनं आहेत. सोलापूरला आहे, बीडला आहे, लातूर, अहमदनगर, नागपूर, मुंबई या सगळीकडे विभागीय संमेलन आहे. रत्नागिरीला समारोप आहे. तर हा असा 5 महिन्याची आमचा दिवाळीचा काळ आहे. आणि मला खात्री आहे अखिल भारतीय नाट्य परिषद असं या संस्थेचं नाव आहे. पण आपण अजून नीटपणे पूर्ण महाराष्ट्रात पण पोचलेलं नाही आहे. तर माझी अशी इच्छा आहे की या आमच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या तळागाळातल्या खेडेगावापर्यंत परिषद पोचायला पाहिजे. मग भारत आणि मग देश, असं तो टप्पा असायला पाहिजे. अखिल भारतीय नाट्य परिषद याची जबाबदारी जेव्हा माझ्यावर आली तेव्हा अनेक गोष्टी माझ्यासमोर होत्या. म्हणजे अध्यक्ष नसताना सुद्धा मी आमच्या मंत्री महोदयांना खूप वेळा भेटून, म्हणजे खूप वेळा त्रास दिले आणि खूप आमच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्याकडे मांडल्या. आता मी त्या समस्या परत मागत बसत नाही. पण मला असं वाटतं की मराठी नाट्य परिषदेने 3 स्तरावर काम करायला पाहिजे. एक म्हणजे शासनाने आपल्याला जो निधी दिलेला आहे तो योग्य पद्धतीने वापरायला हवा. त्याचा अपव्यय होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मला त्यांनी ते बसवलेलं आहे.